नमस्कार, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या टिक्कर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. सगळ्यांनी सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचे, सेशनला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचे. ग्रुप डी बद्दलची आनंदाची बातमी तर तुम्हाला माहितीच असणार आहे, तरी सुद्धा अजून त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर सगळ्यांनी सर्वप्रथम काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्या या चॅनलवरती तुम्हाला प्रत्येक इन्फॉर्मेशन भेटते, प्रत्येक अपडेट भेटते. ग्रुप डी चं काय त्याचा रिझल्ट आलेला आहे किंवा परत तुम्हाला फॉर्म फिल करायचे की कोणाला किती जागा आहे हे सर्व जाणून घ्यायचं असेल तर टिक्कर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. ठीक आहे. आजचा लेक्चर नंबर आहे 51, म्हणजे आतापर्यंत 50 लेक्चर पीवायक्यू चे तुम्हाला दिले गेलेले आहे. सो इतके पीवायक्यू प्रोव्हाइड केलेले आहे. प्रत्येक टॉपिक नुसार पीवायक्यू तुम्हाला दिले गेलेले आहे आणि मी प्रत्येक क्वेश्चनच्या वेळेस तुम्हाला टॉपिकचं नाव सुद्धा सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर याची एक लिस्ट बनवा. तुम्ही आपल्या जर चॅनलला फॉलो करत असाल आणि तुम्ही जर ऍप सुद्धा डाउनलोड केलेलं असेल तर ऍप मध्ये सगळ्या पीडीएफ आहे अवेलेबल, तर तुम्ही तिथून सुद्धा स्टडी करू शकता. ठीक आहे. तर प्रत्येकाने सेशन लाईक करून घ्यायचं. एकदा जाऊया आपण आपल्या पहिल्या प्रश्नावरती. ठीक आहे. पहिला प्रश्न बघा काय आलेला आहे. हा रिपीट प्रश्न आहे, भरपूर वेळेस विचारला गेलेला प्रश्न आहे. प्रथिन ऊर्जा कुपोषण म्हणजे काय? आय थिंक हा क्वेश्चन आपण ह्याच सिरीज मध्ये बघितला सुद्धा असणार आहे. पीवायक्यूज आहेत आणि हे रिपीट होत असतात. ठीक आहे. हा प्रश्न आला तुमचा जीवशास्त्र. जीवशास्त्र मीन्स व्हॉट? बायोलॉजी. बायोलॉजी म्हणजे काय? बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र. बायो म्हणजे काय सांगा? जे लाईव्ह आहे. ठीक आहे, जे सजीव आहे. आणि लॉजी म्हणजे काय? त्यांचा अभ्यास करणे. जीवशास्त्र जीवांचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो, ज्यामध्ये आपण आहार पोषण याचाही अभ्यास करतो. तर प्रथिन ऊर्जा कुपोषण म्हणजे काय? पचन, श्वसन, उत्सर्जन की प्रथिनांची कमतरता. काही आन्सर, ज्याला आन्सर माहिती असेल त्यांनी ऑफलाईन कमेंट करून आन्सर द्यायचे आहेत. ओके. आन्सर येणार आहे प्रथिनांची कमतरता. ठीक आहे. ज्यांच्या शरीरामध्ये, जे लहान मुलं तुम्ही बघितले असतील त्यांच्या शरीरामध्ये जर प्रथिनांची कमतरता असेल तर एकतर त्यांना सुजवटी किंवा सुकटी नावाचे आजार होतात है ना. सुजवटीमध्ये काय होणार आहे? पूर्ण बालक जो आहे, पूर्ण लहान जे मूल आहे त्याच्या पूर्ण शरीरावर सूज येणार आहे. ठीक आहे. आणि सुकटीमध्ये काय होईल? फक्त काय होईल? त्या बाळाच्या, त्या बालकाच्या फक्त पोटावरती सूज येईल. बाकी त्याचे हातपाय जे आहे ते पूर्ण बारीक असतील आणि यकृताला सूज आल्यामुळे पोट कसं दिसेल? सुजलेलं किंवा फुगलेलं दिसू शकतं. तर सुजवटी, सुकटी हे कशामध्ये जातं? कुपोषणाच्या प्रकारामध्ये जातं. ते 5 वर्षांखालील मुलांना होतं. कोणाला होतं? 5 वर्षाच्या मुलांना हे होऊ शकतं. तर हे लक्षात ठेवायचं आहे. आपला पर्याय नंबर आला चौथा योग्य. ओके. पुढचा प्रश्न बघा. पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधली? हा प्रश्न विचारला आहे शोध शास्त्रज्ञातून. तुम्हाला मी प्रत्येक काय सांगत असते? क्वेश्चन सांगत असते आणि त्याचं टॉपिकही सांगत असते. सो तुम्ही जर टॉपिक वाईज करत असाल तर तुम्ही याच्यानुसार सुद्धा लिहू शकता. ठीक आहे. तर बघा, पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधली? तर पोलिओ हा एक आजार आहे. ठीक आहे. पोलिओ आजार आहे. लसीबद्दल विचारलेला आहे. जर ह्याचं जीवाणू विषाणू विचारलं असतं तर हे आरोग्यशास्त्रामध्ये इन्क्लूड केलं असतं या क्वेश्चनला आपण. पण आता इथे तुम्हाला लस कोणी शोधलेली आहे असं विचारलंय, म्हणजे हे काय? तर शोध म्हणजे काय? शोध शास्त्रज्ञामध्ये जातं. पोलिओ कशामुळे होतो? विषाणूंमुळे होतो. कोणते विषाणू आहे पोलिओला जबाबदार? तर एक व्हायरस आहे. ठीक आहे. पोलिओ जो आहे तो नर्वस सिस्टीमला अफेक्ट करत असतो. ठीक आहे. तर कोणी शोधली याच्यावरची लस? मेंडल, न्यूटन, एडिसन की जोनास साल्क? काही आन्सर, ज्यांना आन्सर माहिती त्यांनी प्रत्येकाने सेशन मध्ये काय करायचं आहे? कमेंट करायची. ऑफलाईन तुमच्या ज्या कमेंट आहेत त्या बघितल्या जातात. ठीक आहे. बाकी गोष्टी बोलण्यापेक्षा तुम्ही कमेंट मध्ये काय करत जा? आन्सर देत जा. आन्सर काय आहे? जोनास एडवर्ड साल्क. ठीक आहे. यांनी पोलिओची लस वॅक्सिन शोधून काढली होती. त्यानंतर जे मेंडेल आहे यांनी कशाचा शोध लावलेला आहे? मेंडेल यांनी अनुवंशिकतेचा शोध लावला होता. न्यूटन जे आहे यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे आणि थॉमस एडिसन यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला होता. इट इज क्लिअर? कळलंय सगळ्यांना? जे 4 ऑप्शन दिलेले त्याचाही अभ्यास तुम्ही करत चला, म्हणजे काहीही प्रश्न विचारला गेला याच्या संदर्भात तर तुम्हाला आन्सर देता येईल. ठीक आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नावरती. पुढचा प्रश्न बघा काय आहे. बघा, ध्वनी ऊर्जेचे प्रसारण कसे होतं? आता ध्वनी ऊर्जा कशी प्रसारित होते सांगा बरं. ध्वनी कशातून ट्रॅव्हल होतो किंवा ध्वनीचं जे प्रसारण आहे त्या ज्या लहरी असतात, ठीक आहे, त्या ज्या वेव्हज असतात त्या कशा असतात? जसं अणु आहे, विद्युत चुंबकीय आहे, अवा आहे आणि प्रकाश विद्युतीय आहे. काय आन्सर येऊ शकतं? फास्ट मध्ये सेशनच्या लिंकला शेअर करत चला.
सेशन बघताना मला माहिती आहे किती स्टुडंट आहे जे रेकॉर्डिंग फॉर्म मध्ये लेक्चर बघत आहेत है ना, त्यांनी पटापट काय करायचंय, लेक्चरला शेअर करून घ्यायचे आणि लाईक सुद्धा करायचे. आन्सर काय येईल आपला, ध्वनी जे आहे ते अवतरंग आहे बाळांनो. ठीक आहे, ध्वनी ज्या लहरी प्रसारित होतात ना त्या अवतरंगांमार्फत होतात. विद्युत चुंबकीय लहरी ज्या आहेत, त्या वेव्ह ज्या आहेत त्या आपल्या टेलिफोन मध्ये यूज केल्या जातात. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. पर्याय नंबर 3 आला आपला योग्य. हे बघा ध्वनीचं प्रसारण. इथे बघा साऊंड आहे. आता इथे हॉट एअर दिलेलं आहे, कोल्ड एअर दिलंय. हॉट एअर मधून जास्त प्रसारित होतो आहे कोल्ड एअर पेक्षा. ठीक आहे, दिसतंय. आणि तुम्हाला असा प्रश्न विचारला गेला की ध्वनी सगळ्यात जास्त कुठून ट्रॅव्हल होते, तर ते काय येणार आहे, स्नायूमधून. स्नायूमधून ध्वनी सगळ्यात जास्त जाते, त्याच्यानंतर जाते ती द्रवातून व नंतर जाते ती वायूतून. प्रकाशाचं उलट असतं. प्रकाशाचं याच्या उलट असतं. ठीक आहे, समजलंय सर्वांना. तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. पुढचा प्रश्न दिलेला आहे, हा प्रश्न आलेला आहे रसायनशास्त्रातून. रसायनशास्त्र मीन्स केमिस्ट्री. रसायनशास्त्रातील प्रश्न आहे, अर्धवाहक कोण आहे. ठीक आहे, अर्धवाहकचा अर्थ होतो सेमी कंडक्टर. ज्यांना मराठीत नीट समजलं नाही त्यांच्यासाठी सांगते, पण पेपर तुमचे कशातून होणार आहे, मराठीत होणार आहे. सेमी कंडक्टर म्हणजे काय, की ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पूर्णपणे पास होईल का, नाही, म्हणून त्याला अर्धवाहक किंवा सेमी कंडक्टर म्हटलं जातं, कारण हे दोघं एकच आहे. ठीक आहे, माझं तांबे दिलंय, जर्मेनियम दिलंय, चांदी दिलंय, सोनं दिलंय. आता सोनं जे धातू आहे, धातूचे गुणधर्म आणि अधातूचे गुणधर्म जर तुम्ही बघितले तर तुमच्या काही गोष्टी लक्षात येऊन जातात. धातू जे असतात त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात आणि त्या फ्री इलेक्ट्रॉन्समुळे तिथे काय होते, वीज निर्माण होते. म्हणजे तिथे ते काय आहे, विजेचे उत्तम सुवाहक आहे. पण आपल्याला इथे सेमी कंडक्टर विचारला गेलेला आहे, अर्धवाहक विचारला गेलाय, तर तो कोण येणार आहे, जर्मेनियम. जर्मेनियम हा सेमी कंडक्टर आहे, पूर्ण वाहक तो नाहीये. जर तुम्ही अधातू बघितले तर अधातू मधून विद्युत वहन केलं जात नाही. अधातूमध्ये फक्त ग्रॅफाइट एकमेव असा अधातू आहे की ज्याच्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन्स असतात है ना, फ्री इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्यामधून काय होतं, इलेक्ट्रिसिटी पास होते. मनुष्य कोण आहे रे, जसं की आपण म्हणतो ना सेमी कंडक्टर आहे, ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी अर्धवाहकते, किंवा आपण धातू म्हणतो की धातूमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकते. मग मानव कोण आहे, ह्युमन बॉडी जी आहे हिच्यामध्ये सुद्धा सोडियम पोटॅशियम पंप्स आहेत, माहिती आहे ना सगळ्यांना. ज्यांना नसेल माहिती तर त्यांनी शिकून घ्या. तर आपल्या शरीरामधून आपली जी ह्युमन बॉडी आहे यामधून सुद्धा इलेक्ट्रिसिटी पास होते, यामधून सुद्धा विद्युत धारा पास होते, म्हणूनच आपल्याला करंट लागतो ना. आता असं झालं असतं की तुम्ही तारेजवळ उभे आहे आणि तुमच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जातच नाही, तर तुम्हाला करंट लागला असता का, नाही. आपलं शरीर विद्युत वाहक आहे, चांगलं सुवाहक आहे, म्हणून करंट आपल्याला बसतो. ठीक आहे, समजलंय. चला जाऊया पुढच्या प्रश्नावर. सेशनच्या लिंकला शेअर करून सेशनला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचंय. ओके, आता बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे, सौर शक्तीचे विद्युत शक्तीमध्ये रूपांतर कोणाद्वारे केलं जातं. ठीक आहे, आता इथे आपल्याला काय करायचंय, एनर्जीला कन्वर्ट करायचंय कुठलंही वर्क करण्यासाठी. ठीक आहे, कुठलंही कार्य करण्यासाठी एनर्जीला काय करावं लागतं, कन्वर्ट करावं लागतं. ऊर्जेचं काय करावं लागतं, ऊर्जेला रूपांतरित करावं लागतं एका फॉर्म पासून दुसऱ्या फॉर्म कडे. ठीक आहे, तर काय विचारलेलं आहे, आता विद्युत शक्तीचे, आता सौर शक्ती म्हणजे प्रकाश ऊर्जा समजून घ्या तुम्ही. ही जी सौर शक्ती आहे हिचं जे रूपांतर आहे हे कशात करायचंय, आपल्याला विद्युत ऊर्जेमध्ये करायचंय. कशामध्ये, विद्युत ऊर्जेमध्ये. काय आन्सर येईल मग, कोण करेल हे, कुकर करेल का. कुकरमध्ये तर तुम्ही म्हणाल आम्ही खिचडी बनवतो, भात बनवतो, बिर्याणी बनवतो है ना. त्याच्यानंतर बंब दिला आहे, घट दिलाय. आन्सर काय येईल बरं, ज्याला आन्सर माहिती असेल त्यांनी ऑफलाईन कमेंट करून आन्सर देण्याचा प्रयत्न करायचाच आहे. ठीक आहे, तुमचे आन्सर कमेंट मध्ये आलेच पाहिजे, त्याच्यामुळेच मला कळणार आहे की तुम्हाला किती क्वेश्चन समजले आहे, तुम्हाला हे क्वेश्चन व्यवस्थित जमताय की नाही, की याच्यामध्ये डीप तुम्हाला काहीतरी घ्यायचंय अजून. ठीक आहे, या गोष्टी कधी कळतील, जेव्हा तुम्ही ऑफलाईन मध्ये कमेंट मध्ये आन्सर द्याल, किंवा तुमचे जर काही प्रॉब्लेम असतील तर ते सुद्धा तुम्ही तिथे विचारू शकतात. ठीक आहे, आन्सर काय येईल, विद्युत घट. विद्युत घटाचं कार्य काय असतं, तर विद्युत घट काय करतो, सौर जे ऊर्जा आहे तिला विद्युत मध्ये रूपांतरित करत असतो. ठीक आहे, हाच फॉर्म बदलून तुमचे प्रश्न विचारले जातात. आपण लास्ट लेक्चर जे घेतलंय त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा एक प्रश्न विचारला होता, सौर घटावरतीच होता. म्हणजे प्रश्न जे आहेत ना तुमचे, त्याचा जो उद्देश आहे किंवा त्याचा जो अर्थ आहे तो सारखाच आहे, पण इथे ना तुमचे रूप बदलले जातात. ठीक आहे, म्हणजे त्याचा तुम्हाला असं वाटतं की वेगळाच काहीतरी प्रश्न विचारलाय, पण तो एकच असतो, फक्त त्याचे स्वरूप बदलून तुम्हाला विचारला जातं. तर हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे,
रक्तातील हिमोग्लोबिन आणि स्नायूतील मायोग्लोबिन मध्ये डॅश डॅश हे ऑक्सिजन वहनाचे कार्य करते. ठीक आहे, हे क्वेश्चन कशासाठी चालू आहे? स्पेशली ग्रुप डी साठी, RRB NTPC साठी, म्हणजे रेल्वेच्या एक्झाम साठी. हे क्वेश्चन खूप कॉमन आहे, भरपूर वेळेस विचारलेले प्रश्न आहेत. ठीक आहे, बघा रक्तामध्ये काय असतो? हिमोग्लोबिन. रक्त म्हणजे काय? तर रक्त हे संयोजी उतीपासून बनलेलं आहे. संयोजी उती एक जटिल उतीचा प्रकार येते. संयोजी उतीचा अर्थ होतो की ज्यामध्ये विविध प्रकारच्या पेशी एकत्र येऊन जे एक ग्रुप तयार करत असतील तर त्याला आपण जटिल उती म्हणतो, आणि ह्या जटिल उतीमध्ये संयोजी उतीचं उदाहरण आपण बघतो. ठीक आहे, रक्तामध्ये हिमोग्लोबिन असतो. ठीक आहे, हिमोग्लोबिन काय आहे मग? हिमोग्लोबिन आपला ब्लड पिगमेंट आहे. याच्यामध्ये काय आहे? लोह आहे, ज्याला आपण काय म्हणतो? आयन म्हणतो की नाही लोहाला. आणि ग्लोबिन म्हणजे काय आहे? प्रोटीन्स आहे, ज्याला आपण म्हणतो प्रथिने. ठीक आहे, मग आता हिमोग्लोबिन मध्ये लोह आला आणि मायोग्लोबिन मध्ये सुद्धा काय आहे? लोह आहे. दोघांमध्ये पण लोह आहे आणि दोघं सुद्धा काय करत आहे? ऑक्सिजनचं वहन. कारण हिमोग्लोबिनचं कार्य काय आहे? आपण जर हिमोग्लोबिनचं वर्क विचार केला तर हिमोग्लोबिन आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनला काय करतो? ट्रॅव्हल करतो. ठीक आहे, ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्टेशन करतो. कुठे ट्रान्सपोर्टेशन करतो ऑक्सिजनला? शरीराच्या बाहेर घेऊन जातो का? नाही. आपल्या शरीरामध्ये जो ऑक्सिजनचा पुरवठा करायचा आहे तो आरबीसीज मध्ये प्रेझेंट असलेल्या हिमोग्लोबिनद्वारे केले जाते. आता हिमोग्लोबिन बद्दलच जाणून घ्यायचं असेल तर हिमोग्लोबिनचा एक काय असतो? रेणू. समजा हा कोण आहे? आपला हिमोग्लोबिन आहे. बघा हिमोग्लोबिनला खूप जास्त ऑक्सिजन आवडत नसतो, पण त्याचं कार्यच आहे म्हणून त्याला करावं लागतंय. ऑक्सिजनचे 4 अणू इथे तो बाइंड करतो. ठीक आहे, इट्स व्हॉट? हे काय आहे? ऑक्सिजनचे रेणू आहे. तर एक हिमोग्लोबिनचा जो रेणू आहे हा 4 ऑक्सिजनच्या अणूंना बाइंड करतो आणि कुठे फिरवतो? पूर्ण शरीरभर पोहोचवून देतो. ठीक आहे, म्हणजे आपले जे ऑक्सिजन आहे जे पूर्ण पेशींपर्यंत पोहोचत आहे हे कोणामुळे पोहोचत आहे? तर हिमोग्लोबिनमुळे पोहोचत आहे. हे झालं हिमोग्लोबिनचं. त्याची बाइंडिंग कॅपॅसिटी कशी आहे की खूप जास्त ब्लड फ्लो असेल आणि ब्लड प्रेशर खूप जास्ती असेल तेव्हा तो ह्या 4 जणांना घेतो. ठीक आहे, म्हणजे हिमोग्लोबिनला खूप ऑक्सिजन आवडत नाही. ठीक आहे, खूप जास्त ऑक्सिजन आवडतो आणि म्हणून तो 4 काय करतो? 4 रेणू घेऊन काय करतोय? ट्रॅव्हल करतोय, असं होत नाही. जेव्हा खूप जास्त एकदम जास्त ब्लड प्रेशर असेल त्याच वेळेस हे बाइंड होऊ शकतात. बट मायोग्लोबिन बद्दल तसं म्हणू शकत नाही आपण. ठीक आहे, हा कुठे असतो? हिमोग्लोबिन असतो, प्रेझेंट असतो आपल्या ब्लड मध्ये, है ना. तसं मायोग्लोबिन कुठे असतं? तर हे असतं, समजा हे आपले कोण आहे? स्नायू आहे. ठीक आहे, हे काय आहे? स्नायू आहे. आपले काय आहे? मसल आहे. तर यामध्ये प्रेझेंट असतो तोच तो मायोग्लोबिन. ठीक आहे, आता जो हा मायोग्लोबिन आहे तर मायोग्लोबिनला ऑक्सिजन जास्त आवडत असतो असं म्हटलं तरी पण चालेल. कारण मायोग्लोबिन जो आहे तो ऑक्सिजनला जास्त जास्त धरून ठेवण्याचं कार्य करतो. आपले जे मसल आहे तर मसल्स मध्ये आपण जेव्हा एनर्जी करतो, एनर्जी काय करतो? जास्त प्रोव्हाइड करायची असते आपल्याला, किंवा आपल्याला दैनंदिन काहीही काम करायचे असतं तेव्हा या मसल मधून काय केलं जातं? ऑक्सिजनला प्रोव्हाइड केलं जातं. ठीक आहे, तर मसल्समध्ये म्हणजे स्नायूमध्ये ऑक्सिजनला धरून ठेवण्याचं जे कार्य आहे ते कोण करतं? मायोग्लोबिन करतं. हिमोग्लोबिन सारखं नाहीये. इथे तुमचं कमी जरी ब्लड प्रेशर असेल, ठीक आहे, तरी सुद्धा हा जो मायोग्लोबिन आहे तो काय करतो? ऑक्सिजनला जास्तीत जास्त स्टोअर करतो. याचा अर्थ काय होतो? जसं हिमोग्लोबिन ऑक्सिजनचे वहन करत असतो ना, तसं मायोग्लोबिन ऑक्सिजनला स्टोअर करतो. ठीक आहे, ऑक्सिजनला काय केलं जातं? इथे स्टोर्ड केलं जातं, त्याला साठवलं जातं, आणि ज्यावेळेस तुम्हाला एनर्जीची गरज आहे, ज्यावेळेस तुमच्या पेशींना ऑक्सिजनची गरज आहे तेव्हा हा मायोग्लोबिन काय करतो? त्याला ऑक्सिजन देत असतो. याच्याकडे खूप ऑक्सिजन असतो कारण तो खूप स्टोअर करतो. ठीक आहे, लक्षात आलं? याच्यातून काय लक्षात येतं की हिमोग्लोबिनचं कार्य आहे ऑक्सिजनचे वहन करणे. ठीक आहे, आणि खूप जास्त जेव्हा ब्लड प्रेशर असेल तेव्हाच हिमोग्लोबिन ऑक्सिजनला बाइंड्स जास्त प्रमाणात करतो, पण मायोग्लोबिनचं तसं नाहीये. कमी प्रेशर असेल, ब्लड प्रेशर तुमचं कमी असेल, ठीक आहे, तिथे दाब कमी असेल तरी सुद्धा तो ऑक्सिजनला स्टोअर करतो. ठीक आहे, लक्षात आले? मग प्रश्न काय होता आपला? रक्तातील हिमोग्लोबिन आणि स्नायूतील मायोग्लोबिन डॅश डॅश हे ऑक्सिजन वहनाचे कार्य करते. तर तिथे आन्सर येणार आहे आपला लोह, पर्याय नंबर 2 योग्य. आय थिंक तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने हे समजलं असणार आहे, कारण ह्याच्यामध्ये तुमचे 3 ते 4 प्रश्न तयार होऊन जातात जे मी तुम्हाला एकाच कन्सेप्ट मध्ये क्लिअर करून सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर चला आता तुम्ही पण सेशनला लाईक करून लिंकला शेअर करून घ्यायचंय. एवढ्या मेहनतीवर एवढे लाईक तर बनतात ना.
चला पटकन सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचंय, सेशनला लाईक करायचंय. ओके. आणि लेक्चर कसं वाटतंय, शिकवलेलं समजतंय की नाही, किंवा काही टॉपिक मध्ये काही अडचण आहे का, कुठला टॉपिक शिकायचा आहे का अजून, तर ते तुम्ही ऑफलाईन कमेंट करून मला सांगा. तुमच्या कमेंट मी रोज चेक करतेय. ठीक आहे. गुड मॉर्निंग मॅडम, छान शिकवता मॅडम, हे पण बघितलं मी. बट तुमचं काही प्रॉब्लेम असतील, काही शिकायचं असेल नवीन, तुम्ही सांगू शकता. ओके. बघा, खालीलपैकी कोणती अंतर्स्रावी ग्रंथी वाढ संप्रेरक स्रावित करते. ठीक आहे. आता हे आपण शिकतो ग्रंथी या चॅप्टर मध्ये. मी तुम्हाला अंतर्स्रावी प्रणालीचा एक व्हिडिओ दिलेला आहे, जो ऑलमोस्ट सगळ्यांनीच बघितला असणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यावरचाच हा एक प्रश्न आलेला आहे, अंतर्स्रावी ग्रंथी. आता तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलेल्या अंतर्स्रावी ग्रंथी आहे त्यापैकी आपल्या शरीराची जी वाढ होते, ग्रोथ हार्मोन जो आहे, हा कोणाद्वारे सिक्रीट केला जातो, असा तुम्हाला विचारलेला आहे प्रश्न. ऑप्शन बघून घ्या. थायरॉइड ग्रंथी, पीयूषिका ग्रंथी, वृक्क ग्रंथी आणि वृषण ग्रंथी. काय येईल बरं आन्सर? चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करून घ्यायचा आहे कमेंट मध्ये. पटापट लाईक करून घ्यायचे सेशनला. तर याचा आन्सर येणार आहे पीयूषिका ग्रंथी. काय आहे? पीयूषिका ग्रंथी, ज्याला म्हटलं जातं मास्टर ग्रंथी. मास्टर ग्लँड म्हटलं जातं. मग ह्याला मास्टर ग्लँड का म्हणतात? कारण ह्या ग्रंथींद्वारे 9 हार्मोन्स सिक्रेट होतात. 9 हार्मोन्स. ठीक आहे. 9 हार्मोनला हा सिक्रेट करतो. ह्याचे 2 पार्ट पडतात. पहिलं काय असतं? अँटेरियर पिच्युटरी. अँटेरियर भाग, पोर्शन. आणि ह्याचा दुसरा जो भाग आहे, याला आपण काय म्हणतो? पोस्टेरियर पिच्युटरी. याला पिच्युटरी ग्रंथी म्हणतात. ओके. 9 हार्मोन हा सिक्रेट करतो. ह्या अँटेरियर पिच्युटरीद्वारे 6 हार्मोन सिक्रेट केले जातात आणि पोस्टेरियरद्वारे 3 हार्मोन सिक्रेट होतात, म्हणून हे टोटल झाले 9. तर ही अँटेरियर पिच्युटरी ग्रोथ हार्मोन सिक्रेट करते. काय सिक्रेट करते? ग्रोथ हार्मोन. आणि हा ग्रोथ हार्मोन आपल्या वाढीसाठी आपल्याला मदत करतो. याचसोबत ह्याच्यामध्ये प्रोलॅक्टिन हार्मोन असतो, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन असतो, TSH असतो, त्यानंतर गोनॅडोट्रॉपी हार्मोन असतो. गोनॅडोट्रॉपी मध्ये सब हार्मोन जे आपण अभ्यासतो ते FSH असतो, म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन. सो हे सगळे कुठे सिक्रेट केले जातात? अँटेरियर पिच्युटरीद्वारे. आणि ही जी आपली पीयूषिका ग्रंथी आहे, ही आपल्या मेंदूमध्ये असते, जे मी तुम्हाला दाखवते. हे बघा, दिसतंय? हे बघा, हे जे रेडनी तुम्हाला दाखवलं गेलेलं आहे, ही काय आपली पिच्युटरी ग्लँड. ठीक आहे. दिसतंय? यालाच काय म्हटलं जातं? पिच्युटरी ग्लँड. म्हणजे काय? पीयूषिका ग्रंथी. म्हणजेच काय? मास्टर ग्रंथी. हा पूर्ण भाग दाखवलेला आहे, हा आहे मोठा मेंदू. ठीक आहे. काय आहे हा? मोठा मेंदूचा भाग आहे, ज्याला सेरेब्रिलम म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो इथला जो भाग आहे ना, हा जो पोर्शन आहे, हा हायपोथॅलेमसचा आहे. म्हणजे आपल्या अग्र मस्तिष्कामधचा जो तिसरा पार्ट येतो, तो असतो हायपोथॅलेमस. हायपोथॅलेमस मध्ये पाण्याचं आणि तापमानाला आणि पाण्याला, टेम्परेचर आणि वॉटरला काय केलं जातं? मेंटेन केलं जातं आपल्या शरीरामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला भूक लागणे किंवा आपलं पोट भरलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं जे कंट्रोल आहे, हे सुद्धा आपल्या हायपोथॅलेमस द्वारेच केलं जातं. हे आपण पुढे शिकणारच आहोत. ठीक आहे. पीयूषिका ग्रंथी कुठे आहे समजलं? लोकेशन कळलं? आपल्या हायपोथॅलेमसच्या लगतच खाली हा जो रेडवाला पोर्शन दिसतोय, हा आपल्या पिच्युटरी ग्रंथीचा असतो. ठीक आहे. अंतर्स्रावी प्रणालीमध्ये मी याच्या हार्मोन बद्दल तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे, सो तुम्ही बघायचंय. थायरॉइड ग्रंथी म्हणजे कंठग्रंथी, थायरॉक्सिन हार्मोनसाठी. ठीक आहे. वृक्कस्थ ग्रंथी. आता वृक्कस्थ ग्रंथी म्हणजे किडनीची ग्रंथी. ठीक आहे. आता जे किडनीवरती आपल्या काय असतात? ग्रंथी असतात, है ना. तर त्याच्यामधून ऍड्रिनल ग्लँड आपण म्हणतो, ऍड्रिनलिन हार्मोन किंवा कोरिन हार्मोन ह्याच्यातून सिक्रेट केला जातो. ओके. सगळ्यांना समजलं असेल तर पटापट सेशन लाईक करून लिंकला शेअर करून घ्यायचे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. अन्नाच्या प्रति एकक वस्तुमानापेक्षा जास्त कॅलरीज देणारे अन्न हे डॅश डॅश आहे. आता काय सांगितलं? अन्नाच्या प्रति एकक वस्तुमानापेक्षा सुद्धा जास्त कॅलरी कोणतं अन्न आपल्याला प्रोव्हाइड करतं? ठीक आहे. प्रथिने, कार्बोदके, मेद की पाणी? पाण्यामधून ते आपण उष्मांक मूल्य त्याचं काढत नाही, सो पाण्याला आपण इथे लगेच कट करू शकतो. ठीक आहे. मग आता तुम्हाला काय माहिती पाहिजे सांगा? तुम्हाला आता हे तिघही माहितीये. प्रथिने खाल्ल्यानंतर तुम्ही जर किलो कॅलरीज मध्ये विचार करत असाल तर 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळेल. कार्बोदके खाल्ले 4 किलो कॅलरी. पण तुम्हाला सर्वात जास्त ऊर्जा कोण देतं? तर मेद देतात. किती देतात? 9 किलो कॅलरी ऊर्जा. ठीक आहे. म्हणजे आन्सर काय येईल आपलं? मेद. म्हणजे काय? फॅट. ठीक आहे. समजलंय? तुम्ही 1 ग्रॅम जेव्हा मेद खातात,
एकक विचारलेले ना त्यांनी. बघा, अन्नाच्या प्रति एकक वस्तुमानापेक्षा सुद्धा जास्त कॅलरी म्हणजे 1 ग्रॅम मीठ तुम्ही खाल्लं तर तुम्हाला 9 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. तेच जर तुम्ही इथे समजा आपण कार्बोहायड्रेट घेतलं, कार्बोहायड्रेट म्हणजेच कार्बोदके, हा लक्षात ठेवा. तर कार्बोहायड्रेट घेतलं तर 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट जर तुम्ही खात असाल तर 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. तेच जर तुम्ही इथे प्रोटीन घेतलं, प्रोटीन म्हणजे प्रथिने जे अमिनो आम्लापासून तयार होतात. प्रोटीन जर तुम्ही 1 ग्रॅम घेत असाल तरी सुद्धा सेम तुम्हाला 4 किलो कॅलरीज ऊर्जा मिळेल. पण तेच ओव्हरऑल अन्नाच्या ऊर्जेपैकी 80% ऊर्जा तुम्हाला कार्बोदके देतील. ठीक आहे, 10% ऊर्जा प्रथिने देतील आणि 10% ऊर्जा तुम्हाला देतील फॅट्स. ओके, लक्षात आलंय. पण जर आपण कॅलरीचं व्हॅल्यू काढत असू तर तुम्हाला 1 ग्रॅम मैद्यापासून 9 कॅलरी, कार्बोदकांपासून 4 कॅलरी आणि प्रोटीन पासून 4 कॅलरी ऊर्जा मिळेल. लक्षात आलं का? आणि हे सर्व आपल्या अन्नाचे कुठले घटक आहे? कार्बनी घटक आहे. कार्बनी घटकचा अर्थ काय होतो सांगा बाळांनो? कार्बनी घटक म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट आहे. प्रथिने बनले आहे, कार्बोदके बनले किंवा मेद बनले तर हे कशापासून बनले? तर त्याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट आहे, कार्बन आहे, ऑक्सिजन आहे. ठीक आहे, या गोष्टींनंतरच या गोष्टी बनलेल्या आहेत आपल्या. हे लक्षात ठेवायचं आहे. चला, समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. आता पुढचा प्रश्न एकदम छान क्वेश्चन आहे हा, लक्ष देऊन ऐका. खालीलपैकी कोणती प्रक्रिया श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत नाही? आता काही जण जे न्यू असतील तर त्यांना हा क्वेश्चन खूप हार्ड वाटणार आहे. म्हणजे अभ्यास नाही केला तर अभ्यास नाही करणाऱ्यांसाठी हार्डच क्वेश्चन आहे हा. आता अशा तुम्हाला केल्विन सायकल दिलंय, सायट्रिक सीड सायकल दिलंय, ग्लायकोलिसिस दिलेलं आहे आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन दिलंय. यापैकी कोणती श्वसन क्रिया नाही सांगितलंय. मग श्वसनाचे आपण टप्पे बघतो, श्वसनाचे प्रकार बघतो. आता श्वसन जे आहे ते ॲरोबिक असतं आणि अनॲरोबिक असतं. याचा अर्थ काय? ऑक्सी श्वसन किंवा अनऑक्सी श्वसन. ज्या श्वसनामध्ये ऑक्सिजन यूज होतो आहे किंवा यूज होत नाही असे 2 टप्पे पडतात. तर ह्याच्यापैकी हे जे तुम्हाला तिघही दिले आहे हे सगळे श्वसनाच्या क्रिया आहेत. त्या कोणत्या आहे हे आपण पुढे शिकणारच आहोत कारण ते खूप लेंदी जाईल तुमचं. ठीक आहे, त्याच्यापैकी एक मी तुम्हाला सांगते, ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस ही कशात केली जाते? ग्लायकोलिसिस आपल्या पेशीमध्येच होते आणि एटीपी ऊर्जा याच्यातून रिलीज होते. ग्लुकोज आणि ऑक्सिजनला काय केलं? विघटन केलं तर एटीपी जी आपली ऊर्जा मिळते त्याला आपण ग्लायकोलायसिस म्हणतो. आणि केल्विन सायकल म्हणजे प्रकाश संश्लेषणाची किंवा स्वयंपोषी प्राणी जे आहे, ठीक आहे, स्वयंपोषी वनस्पती प्रकाश संश्लेषण घडवून आणतात त्याला आपण केल्विन सायकल म्हणतो. म्हणजे ते श्वसनाच्या क्रियेत येत नाही. समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा, खालीलपैकी कोणते एक धातू सदृश्य आहे? धातू सदृश्याचा अर्थ होतो मेटेलॉइड्स. ओके, मेटल्स, नॉन मेटल अँड मेटेलॉइड. ठीक आहे, धातू, अधातू अँड धातू सदृश्य. तर धातू सदृश्यात कोण येणार आहे? सिलिकॉन, ब्रोमीन, शिसे की सोने. एकदम बेसिक क्वेश्चन होता ना हा. याचा आन्सर आहे सिलिकॉन. तर सिलिकॉन जो आहे तो काय आहे? धातू सदृश्य. ब्रोमीन काय आहे? अधातू आहे. ब्रोमीन काय आहे? अधातू मीन्स व्हॉट? नॉन मेटल आहे. आणि बाकी शिसे आणि सोने काय आहे? धातू आहे. आता धातू सदृश्याचा अर्थ काय होतो? ज्याच्यामध्ये धातू आणि अधातू दोघांचे गुणधर्म आहे त्याला आपण ऑब्व्हियसली धातू सदृश्य म्हणणार आहोत. मग अशा काही धातू सदृश्यांचे उदाहरणे तुम्ही मला ऑफलाईन कमेंट मध्ये नक्की द्यायचे आहे. ठीक आहे, समजले. आजसाठी एवढंच. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जे लेक्चरला आज पहिल्यांदाच बघत आहेत त्यांनी सगळ्यात आधी काय करायचंय? टिक्कर मराठी एसएससी आणि रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपला ऍप सुद्धा आहे. ऍप मध्ये तुम्हाला या सगळ्या पीडीएफ मिळून जाणार आहे. यासाठी आपलं स्टडी मटेरियल वाढवायचं असेल, छान अभ्यास करायचा असेल पीवायक्यूचा, तर नक्की ऍपला डाउनलोड करून घ्या. प्ले स्टोअर मध्ये जाऊन तुम्ही डायरेक्ट ऍप डाउनलोड करू शकतात. त्याचसोबत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब तर करायचंच आहे. सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअरही करायचंय आणि सेशन लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लाईक सुद्धा करायचंय. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक्यू.